माहिती पाहिजे की आमची जी बिल्डिंग आहे ती 1987 ला कन्स्ट्रक्ट झाली आहे पूर्ण. त्यावेळेला जे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला किंवा बांधकाम परवानापत्र हे नगर परिषदेने दिलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट बिल्डरने दिलेलं नाही. पण जे काही डॉक्युमेंट्स किंवा प्रमाणपत्र जी होती ती सगळी नगर परिषदेची आहे आणि त्याचबरोबर ती जमीन जी आहे ती लीजवरची आहे. तर याचं डिकन्व्हेन्स होऊ शकतं का? हो, तुम्हाला नगर परिषद आणि पहिलं नगर परिषदेचं बांधकाम होतं ना, नंतर महानगरपालिका झाली. होय, काही अडचण नाही त्याची. तुमची जागा लीज असली, आता लीज होल्डर कोण आहे? लीज होल्डर जे आहेत ते वेगळेग्रस्त आहेत, त्यांचा ह्या संस्थेशी काही संबंध नाही. बरोबर आहे ना. तुमची जी जमीन आहे ती लीज होल्ड आहे. फक्त कन्व्हेन्शन प्रक्रियेमध्ये तुमची ओनरशिप होणार नाही, पण लीज तुमच्या नावावर होईल. फक्त लीज होईल. फक्त लीज तुमच्या जेवढ्या वर्षाचं तुमचं लीज अग्रीमेंट असेल तेवढ्या वर्षाचं लीज तुमच्या नावावर करता. त्यामुळे काय अडचण नाही. तुम्ही प्रस्ताव दाखल करा. नंतर तिथल्या स्थानिक लोक आहेत, त्यांनी रस्त्यासाठी केस टाकली आहे रस्त्या कोर्टामध्ये. तरी कोर्टाने निर्णय दिलाय की रस्ता वापरण्यासाठी मंजूर करावा. पण रस्ता आता सध्या पुरता कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यामुळे येण्यासाठी आम्हाला मंजूर आहे. पण त्याच्यावर करू शकतो का आम्ही कन्व्हेन्शन? तुमचा प्रश्नच मला कळला नाही. रस्ता हा विषय माझा रस्ता हा विषय या कार्यकक्षेत नाही. पण सोसायटीला रस्त्याचा प्रॉब्लेम, तो रस्त्याचा प्रॉब्लेम केस चालू आहे ना आमच्या. म्हणून डिनकन्व्हेन्स थांबणार नाही. डिनकन्व्हेन्स करायचं असेल तुम्ही करू शकता. जागेच्या विषयी कोर्टात केस असता काम नाही. जागेच्या मालकीविषयी किंवा जमीन मालकाचे काही पैसे देणे असतील तर याविषयी कोर्टात केस असू नये. तिथं रस्ता दिसता त्यासाठी काही अडचण नाही. बिल्डर आणि जागा मालाचा काही प्रश्न आहे? काही संबंध नाही. बिल्डर एक लक्षात घ्या, इनकन्व्हेन्सी प्रोव्हिजन किंवा झालेला कायदा अशासाठी आहे. हे जमीन मालक किंवा बिल्डर सोसायटीच्या नावावर जागा करत नाही म्हणून त्यांच्याशिवाय करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे बिल्डर असो नसो या इनकन्व्हेन्स करताना काही फरक पडत नाही. उलट ते नसले तर तुमचं लवकर काम. प्रश्न मला कळला नाही. प्रश्न डॉक्टर हाऊस कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी ही सोसायटी ॲडमिनिस्ट्रेटर अंतर्गत आहे. 8 वर्षापासून या सोसायटीमध्ये कसं हे करतात? ॲडमिनिस्ट्रेटर आहे 8 वर्षापासून 8 वर्षापासून ॲडमिनिस्ट्रेटर. 8 वर्षापासून या डॉक्टर हाऊस सोसायटी आहे, त्याच्यावरती ऍडमिनिस्ट्रेटर आहे. हो, बरोबर आहे. परंतु अनेक वेळा हँडओव्हर देण्याचा प्रयत्न ऍडमिनिस्ट्रेटर कडून झालेला आहे. स्वतः डेप्युटी रजिस्ट्रारने तिथे जाऊन मीटिंग्स पण घेतलेल्या आहेत, पण कुणीही हँडओव्हर घ्यायला तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना तुम्ही डिनकन्व्हेन्सच्या संदर्भामध्ये जे काही तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध असतील त्याच्या संदर्भात त्यांनी मीटिंग घेऊन तेही प्रोसिजर करू शकतात. त्या संदर्भात काही अडचण नाही. आम्ही प्राधिकृत अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. कारण आता निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत आणि अशा केसमध्ये कमिटी नसताना ही जी तुमची प्रस्ताव दाखल करण्याची प्रोसिजर आहे ती प्राधिकृत अधिकारी करू शकतात. त्यामुळे त्या संदर्भात संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याला सूचना दिल्या. नाही, तुम्ही का हँडओव्हर का चार्ज का घेत नाही सोसायटीवाले? 8 वर्ष जर ऍडमिनिस्ट्रेटर तुमच्या सोसायटीत जर असेल तर सोसायटीच्या दृष्टिकोनातून हे वाईट आहे. तुम्ही का किती सभासद आहे? सभासद टोटल 33 युनिट्स आहेत आणि सभासद फक्त 6 किंवा 7 आहे. त्याच्यापैकी एका सभासदाकडे 1/3 पेक्षा जास्त युनिट्स आहेत आणि तो डिफॉल्ट मध्ये आहे इन लॅक्स ऑफ रुपीज. मग 100 का करत नाही? डिफॉल्ट तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटर असेल त्यांना सांगा 100ची कारवाई करायला. मॅडमला सांगतो आम्ही. मॅडम तुम्ही त्याच्यावर 100 दाखला दिलाय, वसुली दाखला दिला, आमच्याकडे पाठवायला सांगा ठाण्याला. खूप वसुली अधिकारी कोण आहे? आमच्याकडे तर आलेलं नाही. आणि हाऊसिंगसाठी माझ्यामध्ये नाही, आमच्याकडे पाठवा. त्याच्या वसुलीला ऍडमिनिस्ट्रेटरला सांगा आमच्याकडे पाठवा. आम्ही जप्त करून तुमचे पैसे वसूल करून. थँक्यू सर. थँक्यू. पुढे. नमस्कार. एखादी जागा ट्रस्टची असेल आणि ती बिल्डरने डेव्हलप केली आणि
त्याच्यात बिल्डिंग आणि त्याच्यात इन्कन्व्हिनियन्स होऊ शकते. नाही, ट्रस्टने जर काय म्हणतात धर्मादाय आयुक्तांकडून परमिशन त्या बिल्डरने घेऊन बिल्डिंग बांधली असेल, सगळ्या शासकीय परवानग्या घेऊन तर करायला काही डिस्टर्बन्स करायला काहीच हरकत नाही. मात्र त्या नसतील तर तुमचं डिस्टर्बन्स होणार नाही. कारण ट्रस्टची कुठलीही जागा डेव्हलप करताना, विकास करताना, विकताना किंवा काही करताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी लागते. माझ्या मते जर ती बिल्डिंग महानगरपालिकेने नकाशे मंजूर केले असतील तर तशी परमिशन त्या बिल्डरने घेतली असावी. तशी जर परमिशन असेल तर डिस्टर्बन्सचा काही अडचण येणार नाही. मात्र ती नसेल तर तुमचं करण्यास किंवा डिस्टर्बन्स होणार नाही. पुढे नमस्कार साहेब, मी काटे मला साई टाऊन माझ्या मी उपाध्यक्ष आहे. आमच्या बिल्डिंगच्या मालकाने CCOC तर घेतले, सोसायटी सुद्धा बनवले, परंतु ताब्यात त्याने दिलेली नाही, पोझिशन लेटर दिलेले नाही. आणि हे आपण आता टीम कन्व्हिन्स करायला गेलो तर त्याला त्या ठिकाणी राहणारे 24 मेंबर आहेत, ते 24च्या 24 पाहिजे की 10-15 वगैरे असतील तर चालतील का? झालं. डील कन्व्हेन्स करताना 100% मेंबर बरोबर हवे. कारण डील कन्व्हेन्सचा अर्थ असा आहे, ज्या तुमच्या इमारतीत ज्या जागेवर इमारत बांधलेली आहे त्या इमारती खालची जागा सोसायटीच्या नावावर जी प्रक्रिया करतो त्याला आपण कन्व्हेन्स किंवा डील कन्व्हेन्स म्हणतो. ती एका दोघांची होईल का? 50% सगळ्यांचीच होणार ना. मग सगळेजण पाहिजे. सगळेजण अशासाठी पाहिजे तर तुमच्या इमारतीत जेवढे लोक राहतात, जेवढ्या लोकांनी अग्रीमेंट केली असेल त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली आहे किंवा नाही हे शासन चेक करतं, ॲडज्युडिकेट करतं आणि त्यानंतर तुमची सोसायटीची रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट होते, ॲग्रीमेंट रजिस्टर होते आणि त्यानंतर 7/12 होते. त्यामुळे सगळे लोक बरोबर असणं आवश्यक आहे. एक. दुसरं तुमचं म्हणणं आहे पदेशन दिलं नाही तरी पण लोक तुम्ही राहताना पदेशन दिलं नाही म्हणजे काय दिलं नाही तुम्हाला? परीक्षा लेटर ते असतं. थोडा ना लेटर न घेता तुम्ही राहायला गेले ना, त्याची चुकी आहे की तुमची चुकी आहे? किती वर्ष झाली बिल्डिंगला? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष तुम्ही राहताय. एक तर तो इलिगल राहतो किंवा तुम्ही इलिगल राहता. त्याने इलिगल केलंय का तुम्ही इलिगल? दोघांपैकी कोणी केलं ते ठरावा. पण याचा डील करण्याशी काही संबंध नाही. CC असेल तरी तुम्हाला डील कन्व्हेन्स मिळेल, काही अडचण येणार नाही. सोसायटी त्याने ताब्यात दिलेली मला 2 वर्ष झाली. अहो सोसायटी रजिस्टर झाली आहे ना. आता अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष तो स्वतः बिल्डर आहे. मग तुम्ही मीटिंग घ्या आणि आता ज्यावेळी निवडणूक सुरू होती त्यावेळी निवडणुकाला मॅडमला भेटा. येऊन कल्याणमध्येच आहे ना? तुम्ही मॅडमला भेटा. इलेक्शन लागलं की इलेक्शनची प्रोसेस करा आणि तुम्ही निवडून ना तुमची कमिटी. आता शासनाने हे सगळे प्रकार होतात म्हणून हाऊसिंग सोसायटीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्ष कोणतं एकच माणूस राहतो, मालकासारखं सगळं काम राबवतो आणि म्हणून त्याच्या निवडणुका पाहिजे तशा शासनाने ठरवलं आणि त्या निवडणूक प्रक्रियेतून तुमचे अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा संचालक निवडून येतात आणि त्याच्यातून तुम्ही अध्यक्ष, सेक्रेटरी निवडायचा असतो. तुम्ही एकदा इलेक्शन प्रोसेस सुरू झाली की मॅडमला भेटा निवडणूक. आता हंगामी समिती असेल नाही. सोसायटी झाली 6 वर्ष झाली. हँडओव्हर दिलं नाही मग तुम्ही हँडओव्हर तर तुम्हाला आम्ही असेच सांभाळतो. नाही असे म्हणजे तुमची पहिली सर्वसाधारण सभा झाली का? बिल्डर बरोबर झाली. त्याने आम्हाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी असं दिल्ली पुढे पाठवले. परंतु ते झाल्यानंतर सुद्धा त्याने मिटिंग घेतली की रजिस्टर झाली म्हणून. परंतु त्याने हँडओव्हर अजून काहीच केलं नाही. जर बिल्डरने डॉक्युमेंट हँडओव्हर तुम्हाला केलेलं नाहीये, 3 महिन्यात जर सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला त्याने हँडओव्हर केलं तर तुम्ही कसं रजिस्टर ऑफिसला कळवायला पाहिजे. आम्ही आमचे प्राधिकृत अधिकारी नेमून ते हँडओव्हर तुम्हाला करून देतो. त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की बिल्डरचे 9 गाळे टोटल त्याच्या आता आम्हाला कसा अग्रीमेंट भेटेल? जर तुम्ही सर्व बोलता 100% तर त्याचे भेटणार नाही का? जर बिल्डरचे फ्लॅट असतील तर त्याच्या अग्रीमेंटची गरज नाही. त्याच्या नावावर केले का? शेअर सर्टिफिकेट त्याने इश्यू केले का? काय माहिती शेअर सर्टिफिकेट अर्धवट माहिती कशी घेता? जर त्यांनी शेअर सर्टिफिकेट इश्यू केले नसतील त्यांना तर त्यांच्या अग्रीमेंटची गरज नाही. ते बिल्डरच्या नावावर टाकायचे आणि मोकळं व्हायचं. लक्षात आलं? त्याचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला साहेब सांगतील, आम्ही पण सांगू. डील करण्याची प्रोसेस काय आहे, त्याला कसे काय ते तुम्हाला सांगू, त्यावेळी तुम्हाला समजेल. जर बिल्डरच्या नावावर असतील
तर त्याची स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायची गरज नाही. तो बिल्डर बरेच ते बिल्डरच्या नावावर ठेवायचे, त्यामुळे त्याची गरज नाही. तुम्ही तुमचा प्रस्ताव आहे ते शैलजा मॅडमला भेटा किंवा ठाण्याला येऊन भेटा, त्या ॲडव्होकेट विशाल निंबाळकरांना भेटा, तुम्हाला प्रॉपर त्याची माहिती देईल. ठीक आहे. पुढे मी सत्यवान गणपत सावंत, माजी सचिव, राजगुरू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी निवडपाड या रोडलाच आहे. 2002 ला मी प्रदर्शन घेतलं, तिथपासून आता 2023 ते 22 वर्ष झाली. शासनाचे 21 प्रकारचे पेपर तुम्हाला पूर्ण करून द्यायचे, तीच पूर्तता होण्यासाठी जर पेपर कमी लागतील अशा जर पद्धतीने जर शासनाकडे जर आपण पाठपुरावा केला तर ही जास्तीत जास्त सोसायटीचं नाही होणार का? आज 21 प्रकारचे पेपर पूर्ती करण्याचा प्रश्न 21 पेपर लागत नाही. तुमचं काय असेल तर सांगा, भाषण नका करून मुद्दा सांगा. प्रश्न असा आहे की तुम्ही पेपरची जी यादी दिलेली 21 प्रकारे, त्यामुळे हे वाचले तुम्ही 21 पेपर काय काय वाचले? ह्याच्यामध्ये दिले वाचा जरा पुन्हा एकदा. ह्या पेपरला ऐका 21 पेपर लागत नाही. जे 21 पेपर लागतायत ना, त्याच्यातले 15 पेपर सोसायटीचा ठराव आहे, सोसायटीचं पत्र आहे, कसे आहे. मुख्य पेपर आहे ते 7च आहे. काय 7 आहे? एक 7/12 उतारा, दुसरं महानगरपालिकेकडे मंजूर केलेला नकाशा, तिसऱ्या तुमच्या सगळ्यांच्या ॲग्रीमेंट किंवा इंडेक्स 2, चौथं बिल्डरला किंवा जमीन मालकाला पाठवलेली नोटीस, ओसी किंवा सीसी असेल तर, नसली तरी ती चालतं, आणि 5वं तुमच्या फॉर्म नंबर 7 जो 2000 रुपयाच्या ऍप्लिकेशन स्टॅम्पवर भरून द्यायचा आहे तो, आणि 7वा जो सोसायटीने करायचा ठराव. ही सगळ्यात महत्वाची कागदपत्र आहेत. दुसरे जे ते काय म्हणतात ते सोसायटीच्या अखत्यारीतले विषय आहेत. त्यामुळे ते 21 कागदपत्र तुम्हाला कुठून बाहेरून आणायचे नाही. तर सोसायटीचं पत्र असेल, आर्किटेक्टचं पत्र असेल, ही अशी पत्र आहे. आणि आता ते 21 कागदपत्र लागत नाही. जास्तीत जास्त तुम्हाला सोसायटीचे ठराव वगैरे झाले तर 11 कागदपत्र लागतात. त्याच्यापैकी 5 डॉक्युमेंट्स आहेत त्या शासनाच्या, म्हणजे ॲग्रीमेंट असेल ते आता आपण बनवू शकत नाही. महानगरपालिकेचा मंजूर केला नकाशा आता आपण नाही बनवू शकतात, पण तो लागतो. आणि 7/12 हे 3 किंवा 4 पेपरच त्याच्यात महत्वाचे आहे. आर्किटेक्टचा दाखला आहे तो आपण कधी कुठच्या आर्किटेक्टकडनं घेऊ शकतो. तुम्ही म्हणता 21 कागदपत्र, 21 से 7 झाल्यावर आता 2 वर्ष झाली, त्यामुळे आता 21 कागदपत्र लागत नाही. म्हणून नवीन जे आहे त्याची माहिती घ्या. आणि आता डीकरन्सी प्रक्रिया सोपी झालेली आहे, एकदम सोपी केलेली आहे. ओसीची अट आहे मुख्य ती काढलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा अडचण निघालेली आहे. एक लक्षात घ्या, आम्ही भाषणात बोलू त्यावेळी तुम्हाला हा मुद्दा कळेल की बिनकन्व्हेन्स कन्व्हेन्स काही ते का करणं आवश्यक आहे आम्ही तुम्हाला सांगू. पण आता 21 कागदपत्र नाही लागत आहे. तुम्ही वाटल्यास ती लिस्ट घ्या, दुसरी आणि चेक करा. दुसरा मुद्दा असा, एक 6 महिन्यापूर्वी, म्हणजे आता युट्यूबवर बघा ऐकायला मिळते, 6 महिन्याच्या आत बिल्डरने जर तुमची सोसायटी डीम कन्व्हिनियन्ससाठी जर त्यांनी केली नाही तर ती ऑटोमॅटिकली केली जाईल. हे जे असं कोणी म्हटलंय? युट्यूबवर त्याला उत्तर देऊन देऊन मी थकलोय, नाकी न मारे. तो 3 वर्षापूर्वीचा मेसेज फिरतोय, तो मेसेज फेक आहे आणि चुकीचा आहे. असं अजिबात काही घडत नाही. तसं जर शासनाने केलं असतं ती मोहीम सुरू केली असती का? सांगा मला. तिसरी गोष्ट अशी, जर रेरा खाली जर तुमचं बिल्डरचं जर करेक्ट परमिशन असेल मग डीम कन्व्हिनियन्स होतं का ऑलरेडी? ऑलरेडी म्हणजे रेरा परमिशन रेरा कायदा वेगळा आहे, डीम कन्व्हिनियन्स वेगळा आहे. दोन वेगवेगळे विषय आहेत. हे डीम कन्व्हिनियन्स आणायला नको काय शासनाने? रेरा जी प्रकारची तुम्ही ऐका, तुम्ही शासनाने काय आणावं नाही तर याविषयी एवढंच सांगायचं आहे. आम्ही कळसवाडीच्या पूर्व भागात राहतो. आकाशी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 30 वर्षापूर्वी तिथं कन्स्ट्रक्शन झालं आणि नगरपालिकेची ग्राउंड प्लसला परमिशन होती. 4था माळा बिल्डरने अनाधिकृत बांधला आणि उठून टाकला. आता त्या सोसायटीच्या मालकाने डीम कन्व्हिनियन्स करायचं आहे तर ते होईल का? होईल, काही अडचण नाही, काही अडचण नाही, होईल. मी न्यूरचनापा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चक्कीनाका 205 फ्लॅट आहे. यापूर्वी आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे. बिल्डर आणि जमीन मालकांना नोटीस दिलेली आहे. तर आम्हाला आता यानंतर काय प्रोसेस करावी लागेल? नाही, तुम्ही प्रस्ताव कुठे दाखल केलाय?
ठाण्याला जिल्हा उपनिबंधक कार्यालय कधी दाखल केला? मागील वर्षी दाखल केलेला आहे. मग तो मागील वर्षी दाखल केला असेल त्याचा आता स्टेटस काय आहे त्याचे? तुमचा अर्ज फेटाळला आहे, स्वीकारला आहे काय? नाही, आता हेरिंग होणार होती, मग ती जाईल, होईल असं होईल. लॉकडाऊन मध्ये झालेली नाही झालं मग ती कंटिन्यू मध्ये जाऊन एकदा चौकशी करा. तुमची तारीख वगैरे कधी बोर्डावर घ्या, एकदा जाऊन कधीतरी भेटा. तिथं प्रोसेस मध्ये असेल तर प्रोसेस मध्ये आम्ही आहे. प्रोसेस मध्ये असेल तर होईल, काही असेल परत काही प्रस्ताव दाखल करणे नाही. फक्त प्रोसेस मध्ये आहे किंवा नाही एकदा जाऊन बघा. मैं अल्फोंसो संटियागो, रत्नागिरी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी और दीप्स टाउन भवानी नगर कल्याण प्लेस से मैं चेयरमैन हूँ उसका. हम लोगों ने 2008 में कलेक्टर ऑफिस में हम लोगों ने डीन कन्वेंस के लिए हम लोगों ने एप्लीकेशन किया था. और जो गवर्नमेंट का जो भी रेवेन्यू है वो सब हम लोगों ने दिया. उसके बाद में वहाँ से तलाटी के पास जब हमारे ऊपर 7/12 के नाम चेंज करने के लिए आया तो हमारे जो लैंडलॉर्ड है, जो कि उनके पिताजी ने ये सब डील किया था हमारे बिल्डर के साथ में, बिल्डर भी मर गया और वो जो उनके पिताजी है वो भी मर गए. लेकिन जब हम लोग 7/12 में नाम चढ़ाने के लिए गए तो यहाँ के तलाटी ने उनके फेवर में फैसला देके कि और उनके 17 नाम और चढ़ा दिए. और 2008 से आज तक हमारा डील कन्विंस नहीं हुआ. कन्विंस हमारा हो गया है. आप डील कन्विंस के लिए गए कि कन्विंस के लिए गए? कन्विंस किया था हम लोगों ने. कन्विंस किया ना, तो कन्विंस आपने कन्विंस किया है तो शायद जो वारसदार है उनके नाम प्रॉपर्टी कार्ड में 7/12 में लगे होंगे. नहीं, वो तो बाद में चढ़ा. नहीं, बाद में चढ़े तो भी चढ़ेंगे ना भाई. किसी का अगर आदमी गया है तो उसकी वारिसदार है, उनका नाम तो लगेगा. आप अगर डील कन्वेंस करते हैं तो उनके एनओसी की या उनके जवानी लेने की जरूरत है नहीं. लेकिन कन्वेंस के लिए जाएंगे तो वो प्रॉपर है, उनका अनुमति लगेगा, उनका परमिशन लगेगा और उनके परमिशन के बिना आपका सोसाइटी का नाम प्रॉपर्टी कार्ड पर लगेगा नहीं. हाँ, इसलिए अगर आप डील कन्वेंस के लिए जाओ और डील कन्वेंस प्रोसेस से काम करो. कन्वेंस करते हैं तो ये सब प्रोसेस करना पड़ेगा. डील कन्वेंस में रूल ऐसा है, अगर कोई भी वारिस हो नहीं हो, एक बार उन्होंने बेचा है बिल्डर को या किसी को पावर ऑफ अटॉर्नी दी है तो डील कन्वेंस का एक्ट के हिसाब से उनकी सुनावनी लेने की जरूरत है. लेकिन कन्वेंस के लिए आप चाहेंगे तो आपको ये करना है. आप डील कन्वेंस के लिए फाइल सबमिट करो. मी जेव्हा साहेबांकडे गेलो तेव्हा साहेबांनी दुसऱ्या क्षणाला वेळ दिलेली आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांनी साहेबांचा आभार करू आम्हाला वेळ दिली. सर्वांना विनंती आहे की आपल्याला वेळेचं बंधन आहे त्याप्रमाणे निवडक प्रश्न विचारावे. त्यानंतर लोकांचं काही प्रश्नांचे निवारण नाही झालं तर आपलं फेडरेशनचं कल्याण ब्रांचचं ऑफिस आहे इथे बाजूलाच आनंद पब्लिक स्कूलच्या इथे. तुम्ही तिथे येऊ शकता. तुमच्या प्रत्येक वेळेचं उत्तर तिथे दिलं जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तर निवडक प्रश्न असतील तर ते सांगा. आणि त्यासाठी आपण एक सर्वे फॉर्म देत आहोत सगळ्यांना. त्यांनी ते फिलअप करून आपल्या कल्याणच्या फेडरेशनच्या ऑफिसला किंवा ठाण्याच्या ऑफिसला द्यावे. म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील त्याला आम्ही काय उत्तरं देऊ शकतो. हा एक कनेक्ट सभासदांमध्ये आणि फेडरेशनमध्ये व्हावा म्हणून हा सर्वे फॉर्म वाटण्यात येत आहे. तुम्ही तो कृपया फिलअप करून ऑफिसला जमा करावा ही विनंती. आणि आता एक एक करून आपण प्रश्न विचारू. रिपीटेड प्रश्न नको हीच एक विनंती. बरं विशाल, थोडक्यात तुम्हाला ती प्रोसेस सांगतो. थोडक्यात सुरुवातीला तुम्हाला तुमचे कागदपत्रांसहित प्रस्ताव जिल्हा म्हणजे सोनवणे साहेबांकडे दाखल करायचा. त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही ठराव करून बिल्डर किंवा जमीन मालक असेल त्याला नोटीस द्यायची आहे. त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे.
ते सगळं तयार झाल्यानंतर तुमचा पहिल्यांदा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाकडे सादर होईल. तिथे तो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला 2-3 सुनावण्या दिल्या जातील. कारण आपल्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की सगळ्यांना आपलं बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. म्हणून जमीन मालक असतील, बिल्डर असतील, तुमच्या बरोबर त्यांना सुद्धा सुनावणीला बोलवलं जातं. या सगळ्या सुनावण्या झाल्यानंतर तुमची वर्तमानपत्रामध्ये नोटीस दिली जाते. त्या नोटिसीला जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल त्याबद्दल सुनावणी घेऊन अंतिम निर्णयासाठी खाली ठेवली जाते. ते झाल्यानंतर तुम्हाला उपनिबंधकाकडनं सर्टिफिकेट दिली जाते. ती सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जर तुमच्या सोसायटीचा 100% FSI वापरला असेल आणि 100% लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली असेल तर सदरचा प्रस्ताव डायरेक्ट ॲग्रीमेंट करून तुम्हाला करता येईल. मात्र तसं नसेल तर ॲड्ज्युडिकेशनला जाईल. ॲड्ज्युडिकेशन झाल्यानंतर तुमच्याबरोबर करारनामा केला जाईल. त्या करारनाम्यावर बिल्डरच्या वतीने जिल्हा उपनिबंधक साहेब सही करतील. ही ॲग्रीमेंट रजिस्टर झाल्यानंतर प्रत्येकी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये हे रजिस्ट्रेशनची फी आहे शासनाची. ती ॲग्रीमेंट झाल्यानंतर जशी आपण ॲग्रीमेंट फॉर सेल करतो तुमच्या फ्लॅटची तशी या जमिनीची आणि सोसायटीची ॲग्रीमेंट होते. ती ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्या ॲग्रीमेंट सहित तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे सातबारासाठी अर्ज करता. त्या अर्जाची सुनावणी होते आणि ती झाल्यानंतर तुमच्या सोसायटीचं नाव सातबारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर लावलं जातं आणि त्याच वेळी तुमची प्रक्रिया दिनगणनेशी संपते. बरोबर आहे. या सगळ्या 4 स्टेप आपण लक्षात घ्या. नाहीतर कोणी तुम्हाला येईल आणि सांगेल मी डील करून देतो आणि अवाढव्य पैसे सांगतील असे पैसे देऊ नका तुम्ही. कारण तुम्ही स्वतः करत असाल तर हा खर्च कमी होतो. कुणाला तरी कंपनीला एजन्सीला दिला तर तो 4 पैसे घेणार. त्याच्यामध्ये काही चूक आहे अशातलं नाही. मात्र ज्या माणसाला द्या तो इमानदार असावा, काम केलेला असावा, त्याच्यातली त्याला माहिती असावी अशा माणसाला तुम्ही द्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. एक. दुसरं, जर याच्या अगोदर कोणी आपले प्रस्ताव दाखल केले असतील आणि ते कुठच्याही ॲड्ज्युडिकेशन असेल किंवा साहेबांच्या इकडे असेल किंवा तहसीलदार ऑफिसला असेल त्यांचे थांबले असतील तर त्यासाठी ठाण्यामध्ये दर महिन्यातून, आता कोविडमुळे त्या बंद होत्या, मात्र दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या दिनगणनेच्या कमिटीची बैठक होते. त्या बैठकीला कलेक्टर साहेब असतात आणि ज्या ठिकाणी तुमचा प्रस्ताव थांबला असेल किंवा तुमची अडचण आली असेल ती अडचण जर त्या मीटिंगमध्ये तुम्ही मांडली तर त्याच्यावर तात्काळ कलेक्टर साहेब आदेश देतात आणि ती निर्णय त्याचा होतो. असे तुमची जर प्रकरण असतील तर एक DDR कडे कंप्लेंट करा, एक कॉपी कलेक्टरकडे करा, त्याची कॉपी आम्हाला दिला कारण मी त्या कमिटीचा सदस्य आहे तर तिथे तुमची बाजू मांडली जाईल आणि याच्यावरचं सोल्युशन काढलं जाईल. आता तुमचे मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मात्र कुणाला बाकी काय त्याच्या व्यतिरिक्त काय राहिलं असतील तर तुम्ही विचारा. असा प्रश्न होता बाळासाहेब पाटील माझं नाव. आता तुम्ही म्हणाले की 100% FSI जर वापरला असेल त्याच्या 7-12चा तर कंटिन्यूअस होईल. आमचा बिल्डर काय म्हणतो त्या 7-12वरचा आणखी बराच एरिया मला डेव्हलप करायचा आहे. आमची सोसायटी होऊन जवळपास 20 वर्ष झालं अजून कंटिन्यूअस होत नाही. तर ते म्हणतात की आम्हाला बराच FSI अजून त्याला डेव्हलप करायचा आहे. हे रिझन असतं त्याचं. हे योग्य आहे का? नाही, बिलकुल नाही. आता तुम्ही जर म्हणाले 100% FSI तुमचं स्कीम रेरा अंडर रजिस्टर्ड नाही सर. 20 वर्षापूर्वीची नाही काय करता येईल, अडचण नाही. फक्त तुम्ही आता काय करायचं की त्या लेआउटमध्ये जे एवढे जे सोसायटी असतील त्यांना मी पार्टी करून घ्यायचं, तसा अर्ज द्यायचा आमच्याकडे, प्रपोजल द्यायचं आणि आर्किटेक्टचं सर्टिफिकेट द्यायचं. आर्किटेक्टचं सर्टिफिकेटमध्ये आपल्याला 3 पद्धतीने जागा देता येते. प्रोपोर्शनेट एरिया, एक प्लिंथ एरिया आणि एक ग्राउंड फ्लोर. असं 3 पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे असेल त्या पद्धतीने आर्किटेक्ट सर्टिफिकेट तयार करून द्या. सँक्शन प्लॅन जोडा त्याला, तुम्हाला मी करून देतो. त्या लेआउटमध्ये इतर बिल्डिंग जर आम्हाला कोऑपरेट करत नसतील किंवा नाही तर आम्ही इंडिव्हिज्युअली आमच्या पद्धतीने आमच्या सोसायटीची करू शकतो. कन्व्हेन्स, टीम कन्व्हेन्स हे एक तर फेडरेशन सुद्धा करू शकतं किंवा इंडिव्हिज्युअल सोसायटी सुद्धा करू शकतो, असोसिएशन सुद्धा करू शकतो. काही अडचण नाही. थँक्यू सर. मी पंचामृत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन म्हणून आपल्या समोर प्रस्ताव निर्माण करीत आहे. आमच्या सोसायटी चाल सिस्टम आहे आणि त्यासाठी आम्ही 2012 पासून
आम्ही लिंक कन्व्हेन्ससाठी अप्लाय केलेला आहे. मला वाटतं 15 तारखेला आमचा अर्ज संपूर्ण निकाली काढलेला आहे. परवा आम्ही पुन्हा त्या कामासाठी सुरुवात केली. अधूनमधून आम्ही सुरुवात करीतच होतो, परंतु ती निघालेली बाब देखील आम्हाला परवा सांगण्यात आली की 2015 मध्ये आमची फाईल निकाली काढण्यात आलेली आहे. अशा प्रकारची माहिती काळे साहेबांच्या कालावधीमध्ये जो काही प्रस्ताव चालू झालेला होता, उद्धव साहेबांच्या काळामध्ये तो प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला होता. अशा प्रकारची ही बाब निर्माण झाली आणि पुन्हा आम्हाला ते रिपिटेशन कागदपत्रांची मागणी केली गेली आणि ते नव्यानं पुन्हा तुम्ही ते कामकाज करा अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे. तर यासाठी कन्व्हेन्ससाठी आम्ही नेमकं काय करावं? तुमची चाळ आहे का? चाळ आहे. चाळीचं कन्व्हेन्स होणार नाही. चाळी ही संकल्पना जी आहे ना ती काय माहिती आहे का, की कुठल्याही हे लिंक कन्व्हेन्स कोणाला अट्रॅक्ट होतं की जी जमीन तुम्हाला सांगतो मी की मोफा ऍक्ट जो आहे हा बिल्डर प्रमोटर जो जी प्रॉपर्टी डेव्हलप करतो आणि ज्या प्रॉपर्टीमध्ये डेव्हलप केल्यानंतर ऍग्रीमेंट टू सेल होतो त्याच्यासाठी लिंक करण्यासाठी. आता तुम्ही जे म्हणताय की तुमची चाळ आहे, चाळ म्हणजे काय असते की बाबा ती खोली कोणीतरी एक मालक असतो तो या खोल्या विकत असतो सगळ्यांना आणि त्याच्यानंतर सोसायटी कशी होते तो भाग येतो जरा थोडासा वेगळा आहे. पण सोसायटी झाली म्हणजे कन्व्हेन्स होतं हा गैरसमज थोडासा काढून टाका. काही चुकीच्या पद्धतीने सोसायटी रजिस्टर झालेल्या आहे त्यातला तो एक प्रकार आहे. त्याच्यामुळे हा जो विषय आहे चाळीचा हा याच्यासाठी आता जे गृहनिर्माण मंत्री जे आहेत आवड साहेब यांनी पण थोडंसं त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. तर असे काही कायदेशीर आपल्याला त्याच्यातनं काही वेगळं मार्ग काढता येतो का प्रस्ताव देऊ, तर तसं आमच्या डोक्यामध्ये आहे. तर त्या जेव्हा होईल त्यावेळेला तुमच्या चाळीचं स्पेसिफिकली सांगतो, चाळीच्या ज्या सोसायट्या झाल्या आहेत याच्याबाबत आपण त्यावेळेला निर्णय करू. पण साहेब आता आम्ही सुरुवात पुन्हा करण्याचा आम्ही प्रयत्न चालू करतो. तुमची बिल्डरने बांधली आहे की कोणी बिल्डरने बांधलेली आहे? चाळ कशी म्हणतो तुम्ही? चाळ ही बिल्डरने बांधत नसतो. चाळ टाईपच आहेत सर्व गाड्या जे आहेत ते चाळ टाईप. तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रपोजल घेऊन या माझ्याकडे, तुम्ही बघतो जरा प्लॅन ते सगळं घेऊन या. याच्यासाठीच मी माहिती आपल्याला दिली. प्रपोजल मला घेऊन या, तुम्ही बघतो जरा. ओके. आर्किटेक्टचा दाखला याबद्दल मला विचारायचं आहे. या विधीबद्दल विस्तृत सांगा. आता आर्किटेक्टचा दाखला जो आहे तो आपल्याला आर्किटेक्ट करून बिल्डर करून घेता येईल. पण आता बिल्डिंगला 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बिल्डर जर हयात नसेल, आर्किटेक्ट जर हयात नसेल तर अशा वेळेला काय करायचं हा एक प्रश्न आहे. आणि टायटल सर्टिफिकेट म्हणजे काय आणि मसुदा करार म्हणजे काय याविषयी सांगा. नाही, आपण जे माहिती म्हणजे विचारताय आर्किटेक्ट असं काही नाही की ते बिल्डरचा जो आर्किटेक्ट होता त्याच्याकडनंच घ्यायचं. कुठल्याही आर्किटेक्ट एम्पॅनल्ड आर्किटेक्ट जो आहे कॉर्पोरेशनचा त्याच्याकडनं तुम्ही आर्किटेक्ट सर्टिफिकेट घेऊ शकता. झाला पहिला प्रश्न. दुसरा जो आहे तुमचं म्हणणे की मसुदा करार म्हणजेच कन्व्हेन्स डीड. जो डीम कन्व्हेन्सचा डीड जो बिल्डरच्या वतीने आणि जमीन मालकाच्या वतीने जिथे मी सही करतो तो जो करार असतो त्यालाच तो मसुदा करार असतो. टायटल सर्टिफिकेट टायटल सर्टिफिकेट हे तुमच्या त्या जमिनीचं जे काही टायटल असतं ते कुठलं तरी ऍडव्होकेट काढून देतात. कोणी ऍडव्होकेट काढून देतो तुम्हाला त्याच्या संदर्भात आहे. प्रस्तावाच्या सोबत जोडायचं असतं. आणि हे मसुदा करार जो असतो हा तुमचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ज्यावेळेला आपल्याला सब रजिस्ट्रारकडे त्याची नोंदणी करायची असते त्यावेळेला तो मसुदा करार लागतो. मसुदा करार म्हणजे सेल डीड. त्याचा म्हणजे एक मसुदा तयार केलेला आहे गव्हर्नमेंटने, त्या मसुद्यामध्येच आपल्याला तो करार सेल डीड करावा.
बाजूलाच पत्र दिलेले श्रीदेवी कसबे मॅडमचे ऑफिस आहे. तिथे लोकधरा शॉपिंग सेंटर ही इमारत आहे, 30 वर्ष जुनी इमारत आहे. या वेळे इथे एकूण 23 गाड्या केडीएमसीचे आणि या सोसायटी झालेली नाहीये. केडीएमसी म्हणजे आमच्याकडे पेपर नाही, बिल्डर तर नकाराच झालेला आहे. तर या बाकीचे गाड्या धारकांनी कसा काय करावा, कधी सोसायटी झालेली नाही तर ही जागा आमच्या नावानं होऊ शकते का? नाही होऊ शकते ना, सोसायटी फॉर्म होऊ शकते. जे 23 गाड्या आहेत केडीएमसीचे त्याचं शेअर सर्टिफिकेट केडीएमसी हा मेंबर असणार तुमचा. आणि इतर किती मेंबर आहेत तुमचे, किती गाड्या झाले? 57. बाकी सोसायटी मॅडमकडे प्रपोजल द्या तुम्ही. आणि बिल्डर जर नसेल सहकार्य करत तर मग माझ्याकडे मी हिअरिंग घेईल त्याच्यामध्ये आणि मग डायरेक्शन देते तुम्ही करायचं. काय अडचण नाही, ती कन्व्हिन्स होणार. हो पुढे सोसायटी रजिस्ट्रेशन तर होऊ द्या. ओके, नंतर कन्व्हिन्स करू. थँक्यू. नमस्कार, मी लोकवाटिका फेडरेशनचे चेअरमन बोलतोय. आम्ही ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी 7/12 जो असतो तो आम्हाला 92 पासून 2021 पर्यंत प्रत्येक वर्षाचा काढावा लागेल का? नाही, तसं आम्हाला सांगण्यात आलं. कारण तसं जर बघायला गेलं तर प्रत्येक वर्षाचा काढायला गेला तर तो लाखो मध्ये खर्च येतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, जे आम्ही आता समजा जुने जे रजिस्ट्रेशन आहे त्यांचे ते इंडेक्स 2 नसतो तर त्यासाठी त्यांचं पण इंडेक्स आम्ही 2 काढायचं का? काही गरज नाही. दोन्ही प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगतो की 7/12 जो आहे तुम्ही प्रस्ताव कुठल्याही संस्थेचा जेव्हा आम्हाला द्याल लगतच्या 3 महिन्याच्या आतील पाहिजे लेटेस्ट. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळे 7/12 आता ऑनलाईन झाले, त्याच्यामुळे तुम्हाला कलेक्टरकडे जायची सुद्धा गरज नाहीये. डिजिटली सेंड असतात ते, त्याचा सांकेतिक नंबर असतो, तो डाउनलोड करायचा आणि तो आमच्या प्रपोजलला जोडायचा. त्याच्यामुळे ते काही लाखो रुपयाचं काही नाही, 1 रुपया सुद्धा खर्च आहे. अच्छा, हे इंडेक्स स्कॅन करून तुमचे अपलोड करायचे आहेत का? इंडेक्स 2 जो आहे तुमचा तो लेटेस्ट जो आहे तो इंडेक्स 2 जो सभासद असेल त्याचा जोडायचा आहे. बाकी मागची ट्रेल द्यायची आवश्यकता नाही. पण या फाईल अपलोड करायला लागतात सगळ्या? नाही, आता आपण सध्या ऑफलाईन मोड मध्ये पण स्वीकारतोय. ज्यावेळेला ऑनलाईन चालू होईल त्यावेळेला ऑनलाईन तुम्ही चालू. श्री समर्थनगर हाऊसिंग सोसायटी कल्याण पूर्व, मी अध्यक्ष संतोष नवकरे. आमच्याकडे 306 रूमची चाळ आहे, म्हणजे रूमची सोसायटी आहे. तर ज्यावेळेस जागे मालकांनी बिल्डरला जागा विकली तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही सोसायटी केली त्याच्यानंतर ते जे जागे मालकाचं आणि बिल्डरचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, तर आम्हाला ते इनकन्व्हिन्स होईल का? ॲग्रीमेंट झालेली आहे. हो, फक्त त्यात मला वाटते साधारण 5 ते 6 गाळे ते जागे मालकाचे. एक काम करा, तुमचं प्रपोजल जे आहे त्याचा दाखवा काय ते तपासून घेतील सगळं. आणि आता काय म्हणजे हे जर गोष्टी करण्यापेक्षा तुमच्याकडे जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र फेडरेशन मार्फत घ्या किंवा आमच्या ऑफिसच्या मार्फत दाखवा त्यांना. तिथे त्याच्यात काय अडचण आली तर ते मला रेफर करतील, त्याच्यात आपल्याला काय मार्ग काढता येईल त्यावेळेला बघूया. तुमचे पेपर्स घेऊन या आणि मग ते बघतील. कारण काय झालं, बऱ्याच वेळेला कम्युनिकेशन गॅप तयार होतो. आपल्याला सांगायचं असतं एक, पण आपण सर्वसामान्य लोक असल्यामुळे आपल्याला त्याचे लिगल टर्मिनॉलॉजीज कळत नाही. म्हणजे मसुदा करार, नंतर टायटल सर्टिफिकेट, ॲग्रीमेंट टू सेल, इंडेक्स 2, DAPA, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर पेट्रोल, अशा बऱ्याच काही टर्मिनॉलॉजीज आहेत. आपल्याला ते लिगल सर्वसामान्यांना कळत नाही. बिल्डरवर आपल्याकडे जे असतील डॉक्युमेंट्स ते आपण घेऊन या आणि मग ते आम्हाला तुम्हाला सल्ला देतील. बिल्डरनं पॉवरवर रजिस्टर केलेलं आहे. ठीक आहे ना, तुमचे जे काही ओके चालेल. मी सुधाकर पाटील, ऑडिटर आहे. बऱ्याच सोसायट्यांचं मी काम करतो. त्यात हा कन्व्हेन्सच्या संदर्भात काही टिपिकल प्रश्नाचे विचारतो. बाकी सर्वसामान्य लोकांना तर ठोक आहे पेपर काय असतात ते. ULC फ्लॅट्स जे गव्हर्नमेंट बोर्डाचे फ्लॅट आहेत त्या संदर्भात कन्व्हेन्स करताना त्यांची प्रोसेस कशी करावी? कुठल्याही बिल्डिंग मध्ये ULCचे फ्लॅट्स 1, 2, 3, 4, 5 असे काहीतरी प्रोडक्ट असतात. त्या सर्व ULC फ्लॅट्स अलॉट झाले असतील तर त्याचे मेंबरशिप दिलेले असतात. जे अलॉट झालेले नसतात त्याच्यासाठी ULCची कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही त्याची शासन म्हणून एक प्रतिनिधी असते. त्याच्यामुळे त्याचं
सोसायटीवाल्यांना ठोकच नाही की फ्लॅट कोणाला अलॉट झालेला आहे. सोसायटीचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना ठोकच नाही की जे गव्हर्नमेंटकडे जे फ्लॅट कोणाला इश्यू झालेले आहेत कारण ते लॉक आहे. अशा सोसायटी आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारतायत ते घेऊन कागदपत्र बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, 2 सोसायट्या आहेत बिल्डरकडे केलेल्या, परंतु बिल्डर पुढे 2 टावर बनवणार आहे. सोसायट्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 2 सोसायट्यांचं कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. बिल्डरचं म्हणणं आहे की माझे जोपर्यंत हे 2 टावर होत नाही तोपर्यंत कन्व्हर्ट करून देणार नाही. तर आता ह्या सोसायट्या आपल्या ह्या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकतात. हो, घेऊ शकतात. ओके, धन्यवाद. कधीही येऊ शकता. आम्ही 15 तारखेनंतर कुठेही गायब होणार नाही, काळजी करू नका. आम्ही इथेच आहोत आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. सर, राणे सरांनी सांगितलंय की सगळेच सभासद आहेत ते ॲग्री पाहिजे. आमच्याकडे 44 सभासद आहेत, तर त्याच्यामध्ये 3 सभासद हे लँडओनरचे आहेत. लँड ओनरचे फ्लॅट आहेत, ते लोक आम्हाला कॉपरेट करत नाही. तो आम्हाला इश्यू होतो. शेअर सर्टिफिकेट इश्यू केली आहे. हा सर, शेअर सर्टिफिकेट इश्यू केली आहे का? हो ओके. एक जो आहे तो आता 4-5 वर्ष झाले तर त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे, तो अजून मेंबर नाही, सोसायटीचा मेंबर नाही होतो. नाही, हरकत नाही. दोघा ठिकाणी काही फरक पडत नाही कन्व्हेन्स डेटला. तर प्रपोजल द्या, फक्त त्यांच्या इंडेक्स 2चा विषय येईल. इंडेक्स 2चा विषय ज्यावेळेला ऍडज्युडिकेशनला जाईल त्यांनी जर ती माहिती दिलेली नसेल तर तुम्ही याची मोठी तक्रार करायची ऍडज्युडिकेशनला की याने स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही याचं हे इन्फॉर्म करा डॉक्युमेंट. मग ते त्याच्यावरती ते कारवाई करतील त्यांच्या अंतर्गत आणि ते मागून घेतील त्यांच्याकडे. एवढं काय अडचण नाही त्याच्यावर. पॉवर ऑफ अटर्नी सर तो आम्हाला स्पीकर वगैरे करतो आणि धमक्या वगैरे देतो आम्हाला. पॉवर ऑफ अटर्नी आहे त्या जागेचा, तो आम्हाला शिवाय देतो आणि धमक्या वगैरे देत असतो. तर आम्हाला ते काम करताना अडचण नाही, हरकत नाही. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत. धमक्या देत असेल, शिवाय देत तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची. कन्व्हेन्स डेटमध्ये काही अडचण यायला पाहिजे. धन्यवाद साहेब. आपण मोस्टली साहेबांनी राणे साहेबांनी सगळ्यांनीच आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. यानंतर पण तुम्हाला कुठलाही प्रश्न कुठलीही अडचण असेल तर फेडरेशनचं ऑफिस आहे आणि पब्लिक स्कूलच्या इथे आहे. तुम्हाला जे बुकलेट दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. तुम्ही कार्यालयीन वेळेत ही माहिती विचारू शकता आणि तुमच्या शंकाचं निरसन करू शकता. जसं साहेबांनी सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही या आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन आम्हाला दाखवा, आम्ही तुमच्या शंकाचं निरसन करू. कोणीतरी प्रश्न विचारलाय, सोसायटी थोडक्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायटीला शेअर देत नाही असं काही नाही. ज्यांना शेअर्स घ्यायचे आहेत त्यांनी शेअर मिळण्यासंबंधीचा अर्ज आहे जो दाखला ॲप्लिकेशन करायला लागते ती बँकेतून घेऊन या. बँकेत नसेल तर फेडरेशनला ते उपलब्ध करून आम्ही देऊ. शैलजा मॅडमकडे आम्ही ते फॉर्म उपलब्ध करून देऊ. ते भरून दिल्यानंतर कमीत कमी 1,000 रुपयाचे शेअर घ्यावे लागतात. 1,000 रुपयाचा चेक दिल्यानंतर तुम्हाला शेअर मिळू शकतील. ज्यांची कोणती अडचण आहे त्यांनी शैलजा मॅडमला भेटा, मी त्यांच्याकडे ते फॉर्म पाठवून देतो. ठीक आहे, धन्यवाद. मी शेवट आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहतो आणि राष्ट्रगीत कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी काही करू. जनगण मन अधिनायक